हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मीशोवरून मी हा फॅब्रिक ऑर्डर केलेला आहे. रेयॉनचा फॅब्रिक आहे. 5 मीटर पूर्ण कपडा आलेला आहे. ब्लू कलर आहे. खूप छान कपडा आहे, बऱ्यापैकी आहे. प्राईसच्या नुसार चांगला आहे. याचा मी सुंदर असा फ्रॉक शिवणार आहे, फ्रिलवाला. त्याच्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे. अस्तरचे हे 4 फोल्ड करून घेतलेले आहेत मी. याची उंची घेतलेली आहे 11 इंच आणि चेस्टचं माप आहे 7 इंच, अर्धा इंच आपलं मार्जिन. आणि शोल्डर 4.5 इंचवर घेतलेलं आहे. आर्म होलची उंची 5 इंच घेतलेली आहे लहान मुलीसाठी फ्रॉक. आता यातून आर्म होलचा शेप तयार करून घेणार आहे. एक फ्रंट आर्म होल आणि एक बॅक आर्म होल, दोन्हीमध्ये अर्धा इंचचा गॅप. आणि गळा घेणार आहे 2 इंचवर 1.5 इंच त्याची खोली घेणार आहे, पाठीमागचा गळा. आणि पुढचा गळा 4 इंच किंवा 3.5 इंच घेणार आहे. ते 3.5 इंच घेतलेला आहे मी समोरचा गळा. खालून अर्धा इंच घेतलेला आहे. अशा प्रकारे तिरपे आपण याला कट करायचं आहे. नंतर ते आता आपण हे सर्व कट करून घेऊया. आता मी हे दोन्ही पार्ट वेगळे करून घेणार आहे, फ्रंट आणि बॅक. आता फ्रंट पार्टचा नेक आणि आर्म होल पण कट करून घेणार आहे. आता मी हा मेन फॅब्रिक घेणार आहे. त्याच्या पण 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आपल्याला हा फॅब्रिक ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला याचं अस्तरचं जे कटिंग केलं होतं ते यावर व्यवस्थित ठेवून याला पण कट करायचा आहे. खूप सुंदर असा हा फॅब्रिक आहे. तुम्हाला जर हा फॅब्रिक ऑर्डर करायचा असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही हा ऑर्डर करू शकता. आता खालचा पार्ट आपण कट करून घेणार आहोत. फ्रॉकचा खालचा घेर जेवढं आपलं वेस्टचं माप असतं तेवढं आपल्याला इथे खाली घ्यायचं आहे. 7 इंच मी इथे घेतलेलं आहे. अशा प्रकारे 7 इंच घेतलेला आहे आणि खाली 1 इंचवर मार्क करायचा आहे. आणि यातून आपल्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे. आणि खालचा घेरची उंची आपली 14.5 इंच घेतली आहे. शिलाईचं मार्जिन पकडून आणि अशा प्रकारे तिरपा आपल्याला तिथून आपल्याला असा राऊंड शेप देत तिथे जोडून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने राऊंड शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे आपला हा घेरचा पार्ट पण कट करून घेणार आहे. याला आपल्याला फ्रिल जोडायची आहे. आता आपलं खालचं पण कटिंग झालेलं आहे. आता यावर मी हे फ्रिल तयार करून घेतलेले आहेत. 7 इंच उंची आहे या फ्रिलची. आणि अशा 6 पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत. फ्रंटला 3 आणि बॅकला 3 अशा मी कट करून घेतलेल्या आहेत. आणि त्यांना एका बाजूने पिको करून घेणार आहे. आता मी हे जोडून घेणार आहे वरचा पार्ट अगोदर. फिनिशिंगमध्ये मी याचा नेक जोडून घेणार आहे अगोदर. त्यानंतर मी हा एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून टाकणार आहे. यावर छोटे छोटे कट्स मारून घेऊया. त्यामुळे आपला गळा एकदम फिनिशिंगमध्ये बसतो. गळ्याचं स्टिचिंग झाल्यानंतर मी आर्म होल पण स्टिच करणार आहे. दोन्ही बाजूच्या आर्म होलला मी जोडून घेणार आहे अशा प्रकारे. आणि त्याला पण कट्स मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण याला पलटी करून घेऊया. हा झाला आपला फ्रंट पार्ट. आता सेम अशाच पद्धतीने आपण बॅक पार्ट पण स्टिच करून घेऊया.
आता मी हा बॅक पार्ट घेतलेला आहे, याला पण तसंच करायचं आहे आपल्याला स्टिच करण्या अगोदर मी याला आपल्याला बॅकला हुक लागवायचे, त्यासाठी मी याला कट करून घेणार आहे बॅक पार्टला आणि अशा प्रकारे याला इथे जोडून घेणार आहे. मध्ये थोडासा गॅप ठेवणार आहे. आपल्या शिलाईचं मार्जिन आपण अस्तरला पकडलं नव्हतं म्हणून मी इथे हा मेन फॅब्रिकवर थोडासा गॅप ठेवलेला आहे 1/2 इंचचा, त्यामुळे आपला गळा छोटा होणार नाही पाठीमागचा. अस्तरचं कटिंग करताना मी हा गॅप ठेवायला विसरले होते म्हणून मी आता अशा प्रकारे याचा गॅप वाढवत आहे. बाकीचं आपल्याला जसंच तसं स्टिच करून घ्यायचं आहे. आता याला आपण बरोबर सेंटर पकडून याला पण कट करून घेऊया. दोन्ही बाजूने 1/2 इंच अंतर राहील अशा प्रकारे मी याला कट करून घेतलेला आहे. आता आपला हा जो फ्रंट पार्ट आहे त्याचं शोल्डर आणि बॅकचं शोल्डर आपल्याला जोडायचं आहे. याची जी उलटी बाजू आहे, उलट्या बाजूने मी याला जोडणार आहे आणि शोल्डरची पट्टी आतमध्ये घेणार आहे. त्यामुळे आपल्या शिलाईचं जे मार्जिन असतं ते एकदम आतमध्ये जाईल, बाहेरून येणार नाही आणि फिनिशिंग एकदम छान होईल. दोन्ही बाजूने आपलं शिलाईचं मार्जिन आतमध्ये जाणार आहे अशा प्रकारे स्टिच केल्यानंतर. म्हणजे फ्रंटची बाजू सरळ आणि बॅकची बाजू उलटी म्हणून मी याला स्टिच केलेलं आहे. दोन्ही बाजूने एकदम फिनिशिंगमध्ये याला स्टिच करून घेतलेलं आहे. आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण शोल्डर जोडून घेऊया. उलट्या बाजूने करून आपल्याला हे आतमध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे सरळ उलटी बाजू बघून नंतरच तुम्ही त्याला आतमध्ये टाका. अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून याला शोल्डरला या आतमध्ये टाकायचं आहे आणि त्यातून आपल्याला बरोबर आपलं जेवढं मार्जिन सोडलेलं होतं तेवढं आपल्याला ठेवून इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि जी आर्महोलची साईड आहे त्या बाजून थोडा उतार द्यायचा आहे आणि गळ्याच्या बाजून थोडे वर घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला शेप देऊन शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने शिलाई आतमध्ये गेलेली आहे, कुठेच कपडा वर आलेला नाही. अशा प्रकारे स्टिच केल्यानंतर आता मी याच्या गळ्याला टॉप स्टिचिंग करून घेणार आहे. गळ्याचं टॉप स्टिचिंग झालेलं आहे. आता मी याला काज बटन आपल्या हुकसाठी पट्ट्या लावून घेणार आहे. जसे आपण ब्लाऊजला लावतो त्याचप्रमाणे सेम याला पट्ट्या लावून घेणार आहे. जर तुम्हाला झिप लावायची असेल तर त्याची थोडी वेगळी पद्धत आहे पट्टी लावण्याची आणि जर हुक लावायचे असतील तर अशाच प्रकारे तुम्ही लावू शकता. झिप लावल्यानंतर झिप लवकर खराब होते आणि आपला ड्रेस हा वाया जातो म्हणून मी याला हुक लावलेले आहेत. दुसऱ्या बाजूने पण मी पट्टी जोडून घेणार आहे, आईची पट्टी. एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता याचा गळा एकमेकांवर ठेवून आपल्याला एकदम व्यवस्थित खालच्या बाजूने याला जोडून घ्यायचं आहे. 2-3 इंच अंतरावर आपल्याला याला जोडून घ्यायचं आहे आणि असा गॅप सोडायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही याला जोडून घ्या. आता आपला हा वरचा पार्ट तयार झालेला आहे. याला मी नंतर साईडने लेस लावून घेणार आहे आर्म होलला. दोन्ही बाजूच्या आर्म होलला नेकला लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर मी आता खालचा पार्ट स्टिच करणार आहे. खालच्या बाजूने मी अशा प्रकारे फोल्ड करून एक एक शिलाई मारून घेणार आहे. आपला जो घेर आहे त्याला शिलाई मारून झालेली आहे. आता मी ही फ्रिल घेतलेली आहे. फ्रिलला मी खालच्या बाजूने पिको करून घेतलेला आहे.
ही जी पट्टी आहे आपली, हिला मी खालच्या बाजूने एका बाजूने पिको करून घेतलेले आहे. आता वरच्या बाजूने याला मी जोडत जाणार आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या मिऱ्या पाडत एक एक पाऊण इंचच्या अंतरावर या मिऱ्या घेतलेल्या आहेत. व्यवस्थित एकदम शेवटपर्यंत अशाच प्रकारे मिऱ्या घ्यायच्या आहेत. एक्स्ट्राचा फॅब्रिक मी कट करून टाकणार आहे. आता ह्या मिऱ्यांना हा जो कपडा याला वर करूया आणि जिथून आपली शिलाई संपते तिथून आपल्याला खाली 4.5 इंचवर मार्क करायचं आहे. बरोबर 4.5 इंचवर मी इथून मार्क केलेला आहे. आणि यावरच आपल्याला ही दुसरी पट्टी ठेवून फ्रिल जोडून घ्यायची आहे. आता ही जी जोडली ती मी उलटी जोडणार आहे. उलटी जोडल्यामुळे याचा शिलाईचा जो कपडा आहे त्याचे धागे निघतात, तो आतमध्ये जाईल. तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला याला मिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत उलट्या बाजूने जोडून. वरची आपण सरळ जोडली होती, खालची आपण उलटी जोडणार आहोत. त्यामुळे जे शिलाईचं मार्जिन असतं अर्धा इंच, त्यातून जे धागे निघतात ते पूर्ण आतमध्ये कव्हर होऊन जाईल. अशा प्रकारे मी याला एक शिलाई मारून घेतलेली आहे. आता याला मी खालून टाकून यावर टॉप स्टिचिंग करून घेणार आहे. आता याला खाली घ्यायचं आहे पूर्ण आणि यावर टॉप स्टिचिंग करून घ्यायचं आहे. यामुळे आपला फ्रॉक एकदम फिनिशिंगमध्ये तयार होईल. सेम त्याच पद्धतीने खालची पण पट्टी मी त्या अशीच जोडून घेतलेली आहे, खालची फ्रिल. आता आपला हा जो वरचा पार्ट होता त्याला मी अशा प्रकारे लेस लावून घेतलेली आहे. खूप सुंदर अशी लेस आहे. आणि समोरचा पार्ट मी जोडून घेतलेला आहे. आता बॅकचा पार्ट मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे. अशा प्रकारच्या 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत मी. बॅकचे बंद तयार केलेले आहेत. आता याचं मी फिटिंग करून घेणार आहे आणि जिथे आपलं वेस्ट असतं तिथे आपल्याला हे पट्ट्या ठेवायच्या आहेत, बंद ठेवायचे आहेत आणि इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आपले सगळे पार्ट आपल्या शिलाईमध्ये आले पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला याला स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने मी फिटिंगची शिलाई करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपला हा फ्रॉक रेडी झालेला आहे. खूप सुंदर असा फ्रॉक आहे. ही लेस अशा प्रकारची ही लेस मी जोडलेली आहे. लेसची जर लिंक पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कपडा जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. रेयॉनचा फॅब्रिक आहे. खूप छान फॅब्रिक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला हा फ्रॉक ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा.